काल सायंकाळी समृद्धी महामार्गावर स्वच्छतेचं काम करून गावाकडे निघालेल्या महिला मजुरांच्या छोट्या हातीला भरधाव ट्रकनं जे आहे ते धडक दिली आणि या भीषण अपघातात 8 महिला मजुरांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि जालना तालुक्यातील ह्या सगळे 8 महिला मजूर होत्या आणि आता त्यांचा मृत्यू जे आहे ते जालना येथील जिल्हा समारोहात आणला आहे. 10 वाजल्यानंतर जे आहे ते त्याच्यावर शवविच्छेदन केलं जाईल. मात्र आपण बघतोय केवळ या गावावरच नाही तर संपूर्ण जालना जिल्ह्यावर जे आहे ते शोककळा पसरली. मृतांचे नातेवाईक असतील, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर काल जी आहे ती मोठी दुर्घटना समृद्धी महामार्गावर झाली. यापूर्वीसुद्धा गेल्या 3 मार्च रोजी 3 मजुरांचा मृत्यू झाला होता आणि महिनाभरातली जी आहे ती ही सगळ्यात मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. आपल्यासोबत काही मृतांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. अतिशय दुःखाचा प्रसंग आहे. अशा पद्धतीत खरं तर काय बोलावं हे समजणार नाही. मात्र तुमचं नाव काय आहे? कालची घटना नेमकी कशी होती? माझं नाव रामदास गैनाजी चौधरी. माझी आई होते ते. आमची एवढीच इच्छा आहे फक्त जी कोणी दोषी असेल कॉन्ट्रॅक्टर ते संपूर्ण कारवाई करावी. मला सांगा, तुमच्या किती दिवसापासून त्या कामाकडे जायचे? 2 महिने झाले. काल सकाळी त्या किती वाजता गेल्या होत्या? तुमचं काही बोलणं झालं का मधल्या काळात दिवसभर? सकाळी झालं तर 8:30 वाजता गेलं सगळे. कोणतं गाव तुमचं? केळीगाव. पुन्हा काही बोलणं झालं का घरी येईपर्यंत? नाही, दुपार झालं तर बोलणं. काय म्हणलं होतं? दुपार जेवण करत त्यामुळे बोलले होते. जेवण चालू आहे त्याच्यानंतर झालं. तुम्ही फोन केला होता? माझ्या मिसेसने केलं. काय बोलणं झालं तुमच्या मिसेसच्या आणि आईचं? जेवण चालू होतं त्याची दुपार 1 वाजता. जेवायला सुट्टी झाली म्हणजे बस तेवढंच. नंतर नाही. मग त्याच्यानंतर ही सगळी घटना तुम्हाला कधी कळाली? 5 वाजता सुट्टी व्हायला झाली तेव्हा. त्याच्यानंतर नाही. मी स्वतःच उचलेलो होतो. तुम्ही स्वतः घटनास्थळावर होते? त्यांना काही सुरक्षा कवच काहीच नव्हतं. कधी त्या डोक्यात हेल्मेट असतं माझी आई वाचली असते आज. आईच्या आठवणीत जे आहे ते अशा पद्धतीनं हे व्याकुळ झालेत आणि त्यांनी काही आरोपसुद्धा केलेत. त्यांना सुरक्षा कवच नव्हतं आणि असं असतं तर आमच्या आई वाचल्या असत्या, अशा सगळ्या भावना ज्या आहेत ते या ठिकाणी ते व्यक्त करताना पाहायला मिळतात. आणि काल दुपारा जे आहे ते शेवटचे बोलणं त्यांचं झालं होतं. आपल्यासोबत दुसरेसुद्धा नातेवाईक आहेत. काय सांगाल? अतिशय दुःखाचा प्रसंग आहे. तुमचं कोण होतं त्यात? आई होत्या माझ्या. कॉन्ट्रॅक्टदारावरून समृद्धी महामार्गावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या आईचं नाव काय? तुमचं नाव काय? माझं नाव योगेश रामदास मदन. कडूबाई रामदास मदन आईचं नाव. किती दिवसापासून तुमची आई काम करत होते? 2-2.5 महिने झाले. दिवसाकाठी रोजा मजूर किती मिळायची? 300 रुपये. त्याला शेवटी काहीच नव्हती. त्याला हेल्मेटली असतं तर डोक्याला मार लागलं नसतं. काल काय बोलणं झालं आईसोबत? निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या दुःखद भावना ज्या आहेत ते नातेवाईक या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात. आणि काल ज्या पद्धतीनं अपघात झाला त्यामुळे जालना जिल्ह्यावर जे आहे संपूर्ण शोककळा पसरली आणि त्यांनी काही मागण्यासुद्धा केल्यात. ज्या पद्धतीनं आपण बघतो काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेतल्यात आली नव्हती असं सुद्धा त्या सगळा आरोप नातेवाईकांनी करताना पाहायला मिळतात. आणि या सगळ्या आठवणींना उजळण देताना त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. अक्षरशः त्यांनी हुंदका फोडला आहे. आपल्यासोबत दुसरे सुद्धा काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. काय सांगाल? तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलेत. अतिशय दुःखद घटना आहे. काल जी घटना घडली समृद्धी महामार्गावर या जालना जिल्ह्यातील 3 गावामध्ये काल चुलही पेटली नाही. परिस्थिती एवढी गंभीर आहे की जे मजूर काम करत असताना त्या कॉन्ट्रॅक्टरांचं काम आहे की तिथं सिक्युरिटीज लावा, फलक लावा, बॅरिगेट्सचं त्या साईडला बॅरिगेट्स लावावं काही की त्याच्याकडं स्वच्छतेचं काम आहे. स्वच्छता, पण त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे हे सगळं. आणि समृद्धी महामार्गाचा
जो त्याच्यातला अधिकारी आहे आणि हा त्याचाच कॉन्ट्रॅक्ट आहे, मग यांना या सगळ्या नियम धोरणं माहीत नसेल का? जर समृद्धी महामार्गाला हर एक 8 दिवसाला 10-10, 4-4 लोक मरतात, मग हा समृद्धी महामार्गाचा एवढा टोल वसूल होतो, एवढं मोठं याच्यातून उत्पन्न जर गव्हर्नमेंटला जात असेल तर या संबंधित अधिकारी गव्हर्नमेंटने या अधिकाऱ्यांवर आणि या संबंधित अधिकाऱ्यांनी या सगळ्या सेवा या लोकांना दिल्या पाहिजे. आज समृद्धी काल जी घटना घडली, ज्या आयशेरने भरधाव आयशेरने या एवढे लोक चिरडले, त्या गाडीवाल्याचं काय इन्शुरन्स आहे, त्याचं काय आहे? मग हे टोल नाक्यावर ज्यावेळेस हे सगळं चेकअप होत का नाही? जर तुम्ही एवढा मोठा एक्सप्रेसवे म्हणता, याला एक्सप्रेसवे बनवला, मग याला काय सुविधा काय? आणि सर्वसामान्य जनता तिथं जे आज कष्ट करणारे लोक आहेत, 400 रुपये 350 रुपये रोज आहे तिथं, त्याच्यासाठी हे लोक तिथं दिवसभर काम करतात. जो माणूस सकाळी गेला त्याची लहान लहान लेकरं, काहींचे ते लेकरं आई म्हणून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत वाट पाहिली त्यांनी. आज त्या लेकरांच्या मनात काय असेल की ज्या लेकरांना काहीचा तर विषय असा आहे, त्याच्यामध्ये असं ऐकायला मिळालं की एका कुटुंबाला म्हणजे त्या लेकरांना वडीलही नाही, कोरोनामध्ये त्यांचे वडीलही गेले आणि आता ती आई गेली, तर याचं काय? म्हणून आमची मागणी आहे की जोपर्यंत ह्या मृत कुटुंबांना आणि जे आज जखमी आहे यांना व्यवस्थित मदत मिळाली पाहिजे, अन्यथा समृद्धी महामार्ग वेळेप्रसंगी ग्रामस्थ बंदही करतील आणि त्याला ओपनही करतील. मदत म्हणजे काल जर बघितलं राज्य शासनानं मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. अजून काय मागणी आहे? जे मृत आहे त्या कुटुंबातला, त्याला या कॉन्ट्रॅक्टरांनी 10-10 लाख रुपये द्यावे आणि जे जखमी आहेत त्यांचा पूर्ण खर्च, आणि ते जोपर्यंत ते क्लिअर होत नाही तोपर्यंत त्यांचा सगळा खर्च देऊन त्यांना भविष्यात काम करता येईल का नाही करता येईल. सगळे अद्दू झाले. कोणाचा काल एक परिस्थिती बघितली तर त्या लेडीजचा इथून हात तोडला जाणार आहे जर कदाचित ऑपरेशन नाही झालं तर, कारण तो गँगरिंग सारखा प्रकार चालू झाला. असे काही त्याच्यात जखमी झालेले, यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना कॉन्ट्रॅक्टरनी 10-10 लाख रुपये द्यावे आणि जे जखमी आहेत त्यांना कायमस्वरूपी तिथं समृद्धी महामार्गाकडून पेमेंट मिळावं. तिथं जे छोटं मोठं त्यांना जे काम करता येईल तेच काम त्यांनी करावं आणि त्यांना कायमस्वरूपी तिथं पगार चालू करावं, जेणेकरून त्यांचं कुटुंब चालेल त्याच्यावर. निश्चित आपण बघतो ह्या सगळ्या भावना होत्या. काल जे आहे ते राज्य सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केली होती. मात्र ज्याच्याकडे स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट होतं त्यांनी सुद्धा मृतांना जे आहे ते 10 लाख रुपयाचा मदत द्यावी अशी सगळी मागणी या ठिकाणी केली. आणि त्यामुळे जे ते गरज पडली तर आम्ही समृद्धी महामार्गावर आंदोलन सुद्धा करू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.